नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आज आपण क्लास 11वीपासून MST-CETचे व्हिडिओ लेक्चर सुरू करतो. तर बघा, आपला जो काही युनिट्स आहे त्या युनिटचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स याचा आहे आपला लेक्चर नंबर पहिला. बघा, अतिशय इंटरेस्टिंग युनिट आहे. ठीक आहे, ओके. याच्या मागील लेक्चरमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्र CETचा जो काही सिलेबस आहे त्याची संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करण्याचे प्रयत्न केला. ओके, ज्यामध्ये फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी किंवा केमिस्ट्री या सब्जेक्टबद्दल क्वेश्चन्स कसे येतात, मार्किंग स्किल्स कशी राहतात, प्रत्येक क्वेश्चन्सला तुम्हाला किती मार्क, किती टाईम किंवा किती मार्क्स राहतात, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केल्या होत्या. तर बघा, युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, आणि आपला जो काही महाराष्ट्र CETचा सिलेबस राहतो टोटली जो काही तुमचा स्टेट बोर्डचा सिलेबस आहे यावर डिपेंड राहतो. ठीक आहे, तर बघा, आपण फिजिक्स सुरू करतो. एक छोट्याशा वाक्यापासून आपण फिजिक्सची सुरुवात करूया. ओके, अतिशय बघा, फिजिक्स इतकं सुंदर वाक्य आहे. या सुंदर वाक्यापासूनच आपण या चॅप्टरची सुरुवात करूया. ओके, या वाक्यामधनंच गोष्टी अराईज झाल्या आणि मग त्या आपण सॉल्व्ह करत गेलो. बघा, फिजिक्स इज ए quantitative science, okay, where we measure various physical quantities. Okay, physics is a quantitative science where we measure various physical quantities in our day-to-day life. अतिशय सुंदर वाक्य, आणि या सुंदर वाक्यापासून आपण फिजिक्सची सुरुवात करतोय. बघा, वाक्य काय म्हणते, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. क्वांटिटेटिव्ह म्हणजे मेजरमेंट्स. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, मेजरमेंट्स. ओके, इन आवर डे टू डे लाईफ वी मेजर द व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. काय म्हटलं आहे, व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. बघा आता, जसं की फॉर एक्झाम्पल सांगतो. बघा, समजा आपण मार्केटमध्ये गेलो. ठीक आहे, मार्केटमध्ये समजा आपल्याला कोणती तरी गोष्ट घ्यायची आहे. समजा आपल्याला काकडी घ्यायची आहे. ठीक आहे, मग आपण विचारतो त्याला की बा काकडी कशी दिली. ठीक आहे, मग तो त्याचा भाव सांगतो. ठीक आहे, मग त्या सगळ्या गोष्टी झाल्यावर आपण काय म्हणतो, हां, की मला बा अर्धा किलो काकडी पाहिजे. ठीक आहे, बघ, तुम्ही काय म्हटलं, मला अर्धा किलो. काय म्हटलं, अर्धा किलो. ठीक आहे, मग हा जो काही किलो झाला, ओके, त्याने काय म्हटलं, किती पाहिजे. त्याने म्हटलं किती आपण काय म्हटलं, अर्धा किलो. ओके, तर किलो आता वजन झालं. किलो काय झालं, वजन. मग तो त्याच्यात अर्धा किलो टाकतो किंवा 1 किलो, जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे. वजन काय झालं, वजन म्हणा, वेट म्हणा, मास म्हणा, हे काय झालं, तुमची फिजिकल क्वांटिटी. काय झालं, तुमची फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, चला सेकंड एक्झाम्पल घेऊया. जसं आपण बसस्टँडवर गेलो. ठीक आहे, बसस्टँडवर आपल्याला समजा जायचं आहे, पुण्याला जायचं आहे. तर मग आपण विचारतो, आपण चौकशी क्षेत्रात गेलो आणि विचारलं की बा काका, किंवा जे काही तिथं बसलेले असतात त्यांना आपण विचारलं की बा पुण्याची गाडी किती वाजता आहे. वाजता म्हणजे टाईम आहे. आपण काय विचारत आहोत, टाईम. त्यांना काय विचारत आहोत आपण, टाईम. तर टाईम काय झाली, फिजिकल क्वांटिटी. येतं लक्षात फिजिकल क्वांटिटी. बघा, अतिशय महत्त्वाचं फिजिकल क्वांटिटी. ओके, आणि एक फिजिकल क्वांटिटीसाठी बघा एक गोष्ट लक्षात येत आहे. बघा, आता आपण भाजीपाला जवळ गेलो होतो, त्यांनी पण आपल्याला किती शब्द वापरला की बा तुम्हाला किती हवं. ओके, त्यानंतर आपण मग जेव्हा चौकशी क्षेत्रात गेलो होतो, आपण पण शब्द वापरला होता की किती वाजता. ओके, तर जिथे मराठीत किती हा शब्द यूज होतो, ओके, ती कोणती क्वांटिटी राहणार, हो, फिजिकल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी राहणार, फिजिकल क्वांटिटी. येत आहे लक्षात. ओके, येत आहे लक्षात. जसं की बघा, आता एखाद्याने मला प्रश्न विचारला की सर बा या बोटची लांबी किती आहे. काय म्हटलं मी, लांबी. बघा, किती शब्द आला की नाही, किती शब्द आला. ओके, मग लांबी ही कोणती क्वांटिटी झाली, हो, फिजिकल क्वांटिटी. लांबी म्हणजे लेंथ. लांबी कशात मोजतो आपण, लेंथमध्ये मोजतो. सेंटीमीटर, मीटर. म्हणजे सेंटीमीटर ही लेंथ झाली, मीटर पण काय झाली, लेंथ.
म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये ओके आपण किती हा शब्द उच्चार करतो त्या क्वांटिटीला काय म्हणायचो, फिजिकल क्वांटिटी. इथे आहे लक्षात. जसं की आपण स्वीट पार्टमध्ये गेलो ओके, स्वीट पार्टमध्ये म्हटलं की बा आम्हाला अर्धा किलो काय पाहिजे, अर्धा किलो काजू कतली पाहिजे, अर्धा किलो काजू कतली पाहिजे. ओके, तो विचारणार ना किती पाहिजे, मग त्याने किती म्हणल्याबरोबर मी काय म्हटलं, अर्धा किलो. ओके, मग किलो म्हणजे काय हो, एक वेट झाला. किलो म्हणजे काय झाला, वेट. मग वेट कोणती क्वांटिटी झाली, फिजिकल क्वांटिटी. हे लक्षात. फक्त एकच लक्षात ठेवायचं, डे टू डे लाईफमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही किती हा शब्द एखादा क्वांटिटी पुढे यूज होतो त्याला काय म्हणायचो, फिजिकल क्वांटिटी. क्लिअर, ठीक आहे. त्यानंतर बघा, जसं आपण आता सध्या गरमीचा दिवस आहे किंवा उन्हाळ्याचा सीझन आहे, तर आपण म्हणतो ना काय टेम्परेचर होतं यार. ओके, टेम्परेचर किती होता मग, 42 होता, 43 होता, 44 होता, का किती डिग्री सेल्सिअस होता, किती ठीक आहे, किती टेम्परेचर. मग टेम्परेचर कोणता, फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर कोणती क्वांटिटी झाली, फिजिकल क्वांटिटी. इथं लक्षात. ओके, इथं लक्षात. जेव्हा जेव्हा डे टू डे लाईफमध्ये आपण एखाद्या क्वांटिटी भोवती किती हा शब्द यूज करतो, मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी म्हणायची, फिजिकल क्वांटिटी. क्लिअर. बघा, त्यानंतर मग या फिजिकल क्वांटिटीचे 3 प्रकार आहे. ओके, फिजिकल क्वांटिटीचे 3 प्रकार आहे. पहिला आहे फंडामेंटल ओके फिजिकल क्वांटिटी. बघा, याला PQs लिहून घेऊ आपण. ओके, त्यानंतर आहे डिराइव्ड, सेकंड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, आणि त्यानंतर लास्ट आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. इथं लक्षात. बघा, तुम्हाला आता बघा, जो काही आपण पहिल्यांदा स्टेटमेंट केला होता फिजिक्सबद्दल, त्या फिजिक्सच्या स्टेटमेंटवरून आपण फिजिकल क्वांटिटी ओके यावर जोर दिला, आणि आपण डे टू डे लाईफमध्ये ज्या काही निरनिळ्या क्वांटिटीज आहे, ज्या क्वांटिटीज पुढे आपण किती शब्द यूज करतो त्या क्वांटिटीजला काय म्हटलं मी, फिजिकल क्वांटिटी. मग या फिजिकल क्वांटिटीचे 3 पुन्हा प्रकार आहे, टाईप्स आहे. ओके, पहिला आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, सेकंड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, आणि लास्टली आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. बघा, आपण पहिल्या फंडामेंटल क्वांटिटीजपासून सुरू करूया. ओके, बघा स्टेप बाय स्टेप. फंडामेंटल ओके फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. बघा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. बघा, आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज समजून जर सांगायचं झाल्यास, बघा जसं की बघा, आपण समजा आपण आता मराठी बोलतो किंवा मराठी आपण शब्द लिहू शकतो, मराठी वाक्य लिहू शकतो, मराठा पॅराग्राफ. ओके, म्हणजे मराठी जे काय आपण लिहित आहे ते कशा बेसिसवर लिहित आहे आपण, कारण की आपल्याला मराठीच्या बाराखडीशी आहे की नाही, जे काही मराठीची अल्फाबेट आहे किंवा मराठीची जी काही बाराखडी आहे याच्याशी आपल्याला ओळख आहे. आ इ हे जे काही बाराखडी आहे याच्याशी आपल्याला काय ओळख आहे. मग याची ओळख राहिल्यावर आपण काय तयार करतो, शब्द तयार करतो. शब्दावरून वाक्य, वाक्यावरून पॅरेग्राफ, मोठा एसे, एक बुक पण तयार होते. ओके, म्हणजे आपण जे काही शब्द किंवा जे काही वाक्य लिहित आहे याच्यासाठी फंडामेंटल कोणत्या गोष्टी आहे, अल्फाबेट्स. कोणत्या गोष्टी आहे, अल्फाबेट्स. म्हणजे ज्या फंडामेंटल अल्फाबेट्सवरून आपण मराठीची पूर्ण वाक्यरचना करू शकत आहोत. इथं लक्षात, आपण काय करू शकतो, पूर्ण वाक्यरचना. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे ओके फिजिकल क्वांटिटीजची बाराखडी. काय म्हटलं मी, फिजिकल क्वांटिटीजची बाराखडी, ज्या बाराखडीवरून बाकी सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण तयार करू शकतो. याच्या लक्षात आपण कसं रिलेट केलं, जसं आपण मराठी बोलताना, लिहिताना ओके आपल्याला जे काही फंडामेंटल गोष्ट लागते, जी काही आपला मूलभूत गोष्ट आहे ती काय आहे हो, बाराखडी. त्या बाराखडीच्या भरोश्यावर आपण सगळे सेंटेन्सेस बनवून राहिलो. मग सगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे जे काही फंडामेंटल आहे ते कोणते आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहे. या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या भरोश्यावर आपण सगळ्या फिजिकल क्वांटिटीज काय करू शकतो, डिराईव्ह करू शकतो किंवा त्याला आपण लिहू शकतो. ठीक आहे. बघा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची आपण डेफिनेशन लिहून घेऊया. बघा, जसं की बघा पुन्हा सांगतोय, जसं की बघा, आता समजा एखाद्याचं नाव आहे अविनाश. ओके, नाव काय आहे,
अविनाश. ओके, अविनाश. ओके, बघा 4 शब्दांपासून हा नाव बनलेलं आहे. ठीक आहे, ओके, विनाश. ओके, आता अविनाश हा शब्द किंवा हा जो नाव आहे 4 शब्दांवर डिपेंड आहे. किती शब्दांवर डिपेंड आहे? 4 शब्दांवर डिपेंड आहे. ओके, अविनाश. ओके, 4 शब्दांवर डिपेंड. परंतु हा अल्फाबेट दुसऱ्या कोण्या अल्फाबेटवर डिपेंड आहे का? नाही. डिपेंड आहे का? नाही. म्हणून हा झाला एक फंडामेंटल अल्फाबेट. काय झाला? फंडामेंटल पण. ओके, जसं अविनाश 4 अल्फाबेट्सवर डिपेंड आहे, परंतु अल्फाबेट्स पुन्हा कशावर तरी डिपेंड आहे का? नाही. अल्फाबेट्स दुसऱ्या कशावर डिपेंड नाही आहे. मग फंडामेंटल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीची अशी डेफिनेशन होते, द फिजिकल क्वांटिटीज which does not depends on any other physical quantities, okay, is known as fundamental physical quantities. ज्या फिजिकल क्वांटिटीज दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नाही आहे त्यालाच काय म्हणायचं? फंडामेंटल. कारण की फंडामेंटल अल्फाबेट म्हणा किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज दुसऱ्यावर डिपेंड नाही राहू शकत. जसं आपण आता म्हटलं की अविनाश हा शब्द 4 अल्फाबेट्सपासून तयार झाला होता. मग ते 4 अल्फाबेट्स पुन्हा काही कशावर तरी डिपेंडच आहे का? नाही. ते फंडामेंटल आहे, तिथून सुरुवात झाली. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तेच की फिजिकल क्वांटिटीजची सुरुवातच इथून आहे. ही क्वांटिटीज दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड राहत नाही. ओके, जसं आपल्या मराठीच्या बाराखडीज आहे. ओके, शब्दांमध्ये म्हणजे सेंटेन्स फॉर्म करण्यासाठी, तसं फिजिकल क्वांटिटीज आपल्याला शिकण्यासाठी 7 फिजिकल क्वांटिटीज आहे, ज्याला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. विच डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. ज्या म्हणजे दुसरा कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर ह्या क्वांटिटीज डिपेंड राहत नाही. ठीक आहे, बघा एक बाय एक बघूया आपण. बघा, ओके, बघा फिजिकल क्वांटिटीज. ओके, फंडामेंटल घेऊ आपण. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज त्यांचं घेऊ आपण SI युनिट पण घेऊ आपण. ओके, आणि लास्टली काय घेऊन घेऊ आपण? त्यांचा सिम्बॉल पण घेऊन घेऊ. ठीक आहे, बघा पहिली आहे लेंथ. काय आहे हो? लेंथ. ओके, जसं की डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, हाईट आहे, कशामध्ये मोजतो आपण? लेंथमध्ये. ओके, लेंथचं SI युनिट आहे मीटर. ठीक आहे, आणि मीटरचं सिम्बॉल आहे स्मॉल m. ठीक आहे, द फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी लेंथ दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही. ओके, मग जर राहत असाल तर ती फंडामेंटल क्वांटिटी बनूच शकत नाही. ओके, म्हणजे जी क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटी डिपेंड, ती इंडिपेंडंट राहते, तिथनं गोष्टी सुरू झालेली असते, म्हणूनच तिला फंडामेंटल शब्द वापरतो ना आपण. तिथनं गोष्ट सुरू झालेली आहे, ती इंडिपेंडंट आहे. ठीक आहे, लेंथ झाल्यावर घ्या मास. ओके, मासचं जे काही SI युनिट आहे ते काय आहे? किलोग्रॅम. आणि किलोग्रॅमचं जे काही सिम्बॉल आहे kg. ठीक आहे, त्यानंतर थर्ड घ्या टाईम. ओके, जसं काही सेकंद झाला, मिनिट झाला, आवर झाला, हे काय सगळं टाईम आहे. ओके, टाईमचं युनिट काय राहतं? टाईमचं SI युनिट काय आहे? सेकंद. ठीक आहे, सेकंद कसं डिनोट करायचं? ॲस. ठीक आहे, त्यानंतर बघा फोर्थ आहे टेम्परेचर. टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचरचं SI युनिट आहे केल्विन. ठीक आहे, केल्विनला डिनोट करायचं स्मॉल k. ठीक आहे, बघा लास्ट आणखी 3 राहिले. त्यानंतर आहे करंट. आहे की नाही? त्यानंतर काय हो? करंट. करंट कशामध्ये मोजायचं आपण? ॲम्पियर. SI युनिट. ॲम्पियरचा सिम्बॉल कसा आहे? कॅपिटल A. ठीक आहे, त्यानंतर लास्ट 6वं बघा इंटेन्सिटी. इंटेन्सिटी. ठीक आहे, जसं की बघा आता जसं आपल्याकडं 2 उजाला टॉर्च आहे, एक छोटा उजाला टॉर्च आहे, एक मोठा उजाला टॉर्च आहे. ओके, मोठा उजाला टॉर्चमधनं प्रकाश जास्त येत आहे, छोट्या उजाला टॉर्चमधनं प्रकाश कमी येत आहे. मग मोठ्याचा इंटेन्सिटी जास्त आहे, छोट्याची इंटेन्सिटी कमी आहे. म्हणजे इंटेन्सिटी काय इंडिकेट करत आहे? प्रकाश. किती अमाऊंटमध्ये प्रकाश येऊन राहिला हे त्या लक्षात. इंटेन्सिटी म्हणजे काय? प्रकाश. इंटेन्सिटी काय इंडिकेट करतो? प्रकाश. ठीक आहे, बघा इंटेन्सिटी आपण कशामध्ये मोजायची? कॅन्डेला. ओके,
SI युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल आहे CD. ठीक आहे. आता लास्ट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, याला घ्यायचं. याचं SI युनिट आहे मोल आणि याचा सिम्बॉल आहे मोल. ठीक आहे. बघा हे 7 फंडामेंटल्स युनिट झाली. या 7 फंडामेंटल युनिट्स म्हणजे आपली फिजिकल क्वांटिटीची ही झाली 12 खडी. या 12 खडीवर बाकी सगळे फिजिकल क्वांटिटीज काय राहते हो, डिपेंड राहते. येतं लक्षात. ठीक आहे. बघा अशा प्रकारे जर आपण स्लोली व्यवस्थित प्रत्येक गोष्टी जर समजून अभ्यास केला तर महाराष्ट्र CET खूप काही मोठी एक्झाम नाही आहे. ओके, फक्त तुम्हाला टायमिंग करता आला पाहिजे. बघा आपण पुढचा पाठ बघूया आता. त्यानंतर सेकंड फिजिकल क्वांटिटी दॅट इज डिराइव फिजिकल क्वांटिटी. बघा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची सर्वप्रथम डेफिनेशन घेऊया. द फिजिकल क्वांटिटीज, the physical quantities which depends on 7 fundamental quantities are known as derived physical quantities. ओके, म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या 7 फिजिकल ठीक आहे, जे काही 7 फंडामेंटल बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहे अशांवर डिपेंड राहते. यालाच काय म्हणायचं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. जसं की अविनाश हा शब्द जो होता, अविनाश हा शब्द अविनाश आणि ना आणि श या 4 अल्फाबेट्सवर डिपेंड होता. ओके, त्यालाच काय म्हणू शकतो आपण, डिराइव्ड. ओके, तो काय झाला, डिराइव्ड. म्हणजे अविनाश हा शब्द 4 अल्फाबेट्सपासून तयार झाला म्हणून इथं शब्द आला डिराइव्ड. ठीक आहे, म्हणजे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीपासून तयार होते इन द कॉम्बिनेशन. फंडामेंटल क्वांटिटीजचं कॉम्बिनेशन करून, याच्या लक्षात, फंडामेंटल क्वांटिटीजचं कॉम्बिनेशन करून आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज काय करतो, तयार करतो. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, एकदम सिंपल एक्झाम्पल घेतो. बघा जसं की एक्झाम्पल बघा, वेलॉसिटी. काय हो, वेलॉसिटी. जसं की वेलॉसिटीचा सगळा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट ओके पर युनिट टाइम. ओके, आता बघा डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची काय, लेंथ. आणि टाइम ॲज इट इज. बघा आता लेंथ फंडामेंटल क्वांटिटी, टाइम फंडामेंटल क्वांटिटी, वेलॉसिटी डिराइव्ड कर. कारण की वेलॉसिटी कोणत्या 2 फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, लेंथ आणि टाइम. दॅट्स वाय वेलॉसिटी इज डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे वेलॉसिटीला क्रिएट होण्यासाठी लेंथ आणि टाईमची गरज होती. म्हणजे या 2 फंडामेंटल क्वांटिटीपासून वेलॉसिटी तयार झाली, डिराइव्ड झाली. ओके, डिराइव्हचा शब्द तेच आहे की तयार होणे. फंडामेंटल क्वांटिटी 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीपासून डिराइव्ड क्वांटिटीज काय होणे, तयार होणे. दॅट इज वाय डिराइव्ड. ओके, पहा सेकंड घ्या. भरपूर सारे एक्झाम्पल आहे आपल्याकडे, एक्झाम्पलची काहीच कमी नाही आहे. बघा त्यानंतर घेऊ आपण ॲसेलरेशन. घ्या ॲसेलरेशनचा फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचा नक्कीच फॉर्म्युला राहणार. कारण की फॉर्म्युलामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन्स लिहावं लागतं. जसं मी म्हटलं कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. बघा कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून फॉर्म्युला तयार होतो. ओके, ॲसेलरेशन म्हणजे काय होता, वेलॉसिटी पर युनिट टाईम. ॲसेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी पर युनिट टाईम. आता वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम डिवायडेड बाय टाईम. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची लेंथ. ओके, डिवायडेड बाय टाईमचा स्क्वेअर. मग अगेन ॲसेलरेशन 2 फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, एक लेंथ आणि एक टाईम. दॅट इज वाय ॲसेलरेशन इज डिराइव्ड क्वांटिटी. भरपूर सारे एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. बघा त्यानंतर घेऊ आपण मोमेंटम. ओके, मोमेंटम इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ओके,
मोमेंटम इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ठीक आहे, बघा मासवर डिपेंड आहे आणि वेलॉसिटीवर डिपेंड आहे. आता वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे मी आत्ताच सांगितलं. कशावर डिपेंड आहे बघा, मास इंटू वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, लेंथ डिवायडेड बाय टाईम. म्हणजे जी काही मोमेंटम डिराइव्ड क्वांटिटी आहे 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे, मास, लेंथ आणि टाईम. जसं की इथे बघा वेलॉसिटी फक्त 2 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड होती, लेंथ आणि टाईम. ॲक्सेलरेशन पण 2च क्वांटिटीवर डिपेंड होती, लेंथ आणि टाईम. फक्त इथं टाईमचा स्क्वेअर आहे. राहू द्या ना, कॉम्बिनेशनमध्ये स्क्वेअर, क्यूब, स्क्वेअर रूट काही चालते. पण किती किती फंडामेंटल क्वांटिटी आहे 2. पण मोमेंटममध्ये किती फंडामेंटल क्वांटिटीज आहे 1, 2, 3. येतं लक्षात. ओके, बघा पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. बघा फोर्स. ओके, फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲक्सेलरेशन. आहे की नाही, मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन बघा लेंथ डिवायडेड बाय टाईमचा काय आहे हो, स्क्वेअर आहे. मग परत आपला जो काही फोर्स आहे, आपला फोर्स नाही, फोर्स कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे, फंडामेंटल क्वांटिटीज मास, लेंथ अँड टाईम. ओके, भरपूर सारे एक्झाम्पल घेता येणार आपल्याला. बघा त्यानंतर घेऊ आपण प्रेशर. प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. आत्ताच फोर्स सांगितलं, फोर्स या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. बघा मास, लेंथ, टाईम. ओके, आता एरिया म्हणजे काय, एरिया म्हणजे काय, लेंथ इंटू, आहे की नाही, लांबी गुणिला रुंदी, म्हणजे एक प्रकारचं लेंथ झालं. ठीक आहे नाही, लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे काय, एक प्रकारचं ते लेंथच झालं. बघा आता हे काही सांगण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. ओके, त्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीज 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीजपासून तयार झाली, किंवा त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज 7 बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण लिहू शकतो. हे कॉम्बिनेशन झालं. हे काय झालं, फंडामेंटल क्वांटिटीज काय झालं, हे सगळ्या कॉम्बिनेशन. म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण काय करत आहोत, लिहत आहोत. यालाच म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, बघा एक लास्ट राहिलं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. ते पण बघून घेऊया. बघा ज्यांना नोट डाऊन करायचं त्यांनी पॉज करून नोट डाऊन करून घेत जायचं. बघा आपण सगळं बेसिक म्हणजे सगळ्या बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात केलेली आहे. ओके, आपण एक एम ठेवू की महाराष्ट्र CETची एक्झाम ओके टोटली चांगला फोकस झाला पाहिजे. आपला सगळं कंटेंट मराठीत राहील. जे काय आपले मराठी भाषिक लोक आहे सगळं यांना या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे. बघा लास्टली आपण घेऊया सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. बघा सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज एक प्रकारची फंडामेंटलच क्वांटिटी आहे. ओके, पण फंडामेंटल क्वांटिटीच्या थोडी अलग आहे. ठीक आहे, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज नथिंग बट फंडामेंटल क्वांटिटी बट विच इज अ डायमेन्शनलेस. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज कशी राहते, डायमेन्शनलेस. बघा हे डायमेन्शनलेसचा अर्थ जेव्हा मी डायमेन्शन अँड डायमेन्शनल अनालिसिस जेव्हा टॉपिक आपण सुरू करणार. ओके, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी एक फंडामेंटल क्वांटिटीज आहे, परंतु फंडामेंटल क्वांटिटीजला डायमेन्शन्स असते. हे लक्षात. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी एक फंडामेंटल क्वांटिटीज आहे, परंतु ती कशी आहे, डायमेन्शनलेस. परंतु ज्या काही सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांना सगळ्यांना डायमेन्शन्स आहे. डायमेन्शन्स आणि डायमेन्शनलेस काय आहे या सगळ्या गोष्टी आपण डायमेन्शन्स आणि डायमेन्शन अनालिसिस सुरू केल्यावर समजते. बघा पहिली सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आहे अँगल. ठीक आहे, अँगल आपण थिटाने डिनोट करतो. बघा जसं की एक सर्कल आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, ओके हा झाला तुमचा रेडियस R. ठीक आहे, 2 रेडियस घेतल्या आपण. ठीक आहे, किंवा एक रेडियस म्हटलं तरी चालते. बघा आता बघा हा पॉईंट घेऊन घेऊ आपण A, हा पॉईंट घेऊन घेऊ आपण B. ओके, आता हा जो काही ABचा अंतर आहे याला म्हणायचं आपण आर्क लेंथ. काय म्हणतो याला आपण एकदम बेसिक गोष्टी याला काय म्हणतो आपण आर्क लेंथ. ओके, आणि आर्कनी सबटेंडेड केलेला जो काही अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण अँगल. ओके, बघा आता काही नाही. आता अँगल, आर्क लेंथ आणि रेडियस यामधलं रिलेशन म्हणजे कोणती क्वांटिटी हो, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. जसं की बघा जो काही अँगल थिटा इज इक्वल्स टू राहतो आर्क लेंथ ओके डिवायडेड बाय रेडियस. हे तर लक्षात. दिस इज युअर फर्स्ट सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. कसं येतं लक्षात. बघा एक सर्कल होता, एक छोटूसा आपला, जसं की सर्क्युलर फॉर्ममध्ये नेहमी आपण पिझ्झा खातो. पिझ्झाचे आपण असेच कट पीसेस खातो. ठीक आहे,
तर मग बघा आता हा सेंट्रली ओ झाला. ओके, त्यानंतर ही रेडियस झाली. त्यानंतर आपण 2 पॉईंट्स कन्सिडर केले. ओके, या 2 ए पासून बी पर्यंत जो काही अंतर राहतो, जी काही लेंथ राहते त्याला काय म्हणायचं, आर्क लेंथ. मग या आर्कनी जो काही अँगल सबटेंडेड केला राहतो त्याला आपण म्हणतो अँगल. मग अँगल, आर्क लेंथ आणि रेडियसमध्ये काय रिलेशन आहे, अँगल इक्वल्स टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. येतं लक्षात. ओके, याचं बघा युनिट राहते. ओके, अँगलचं युनिट राहते रेडियन. काय युनिट राहते, रेडियन. आणि याचा जो काही सिम्बॉल राहते, ओके, याचा जो काही सिम्बॉल राहतो RAD, रॅड. येतं लक्षात. दिस इज द फर्स्ट सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. येतं लक्षात, या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सेकंड, सॉलिड अँगल. बघा सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे. तुम्ही भरपूर जण टरबूजचा आस्वाद घेऊन राहिला आहे. तर त्या टरबूजच्या एक्झाम्पलवरूनच आपण ही गोष्ट समजून घेऊया. बघा जसं की आपण मार्केटमध्ये गेल्यावर, ओके, पूर्ण स्पेरिकल शेपचा टरबूज राहतो. ओके, जो काही पूर्ण स्पेरिकल शेपचा टरबूज राहतो त्याचा एरिया आपण वरचा पूर्ण जो काही ग्रीन कलरचा वरचा एरिया राहतो त्या आहे की नाही, जो काही ग्रीन कलरचा संपूर्ण वरचा एरिया राहतो त्या एरियाला नाव दिलं आपण ए. ओके, परंतु आता आपण मार्केटमध्ये जाताना आपण टरबूज चेक करतो. ओके, तर तो बरोबर एक छोटासा पीस आपल्याला कट करून देतो. तर बघा टोटल एरिया आहे ए, त्या छोटासा पीसचा एरिया आपण घेऊ DA. येतं लक्षात. डी आपण स्मॉल एरियासाठी हा तिथं शब्द जोडलेला आहे. येतं लक्षात. ओके, टरबूजचा जो काही टोटल ग्रीन एरिया आहे वरचा त्याला घेतला आपण ए. मग जो काही आपण पीस कट केला चेक करतो आपण टरबूज व्यवस्थित आहे की नाही, गोड आहे की नाही, तर जो काही तो स्मॉल एरिया झाला तो DA झाला. ओके, आता जो पूर्ण स्पेरिकल राहतो तो, तर ही झाली त्याची रेडियस. ही काय झाली त्याची रेडियस. आणि बघा हा झाला तो सॉलिड अँगल. ओके, सॉलिड अँगल आपण समजा इथं 5 डिनोट करू. किती डिनोट करू, 5. येतं लक्षात. हा झाला सिम्पल अँगल. ही 2 डायमेन्शन्स आहे. ही जे काही सर्कल आपण ड्रॉ केला हा कसा आहे, 2 डायमेन्शन आहे. परंतु जेव्हा आपण त्या वॉटरमेलनची गोष्ट केली तो पूर्ण 3 डायमेन्शन होता. मग 3 डायमेन्शनमध्ये जो काय अँगल सबटेंड करत आहे हा एरिया, कोण अँगल सबटेंड करत आहे, हा एरिया, तर त्या अँगलला म्हणायचं सॉलिड अँगल. येतं लक्षात. त्या अँगलला काय म्हणायचं, सॉलिड अँगल, जो एरिया सबटेंड करत आहे. समजा दुसरं एक्झाम्पल, एकदम सिम्पल एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, असं काही नाही. बघा समजा आता हा जसं की तुम्ही आता उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे. ओके, तुम्ही आईस्क्रीम पण भरपूर खाऊन राहिले. बघा हा आईस्क्रीमचा कोन घेतला आपण. ओके, हा जो काही वरचा एरिया राहतो, ओके, ज्यामध्ये आईस्क्रीम आपण पोर करतो. ओके, या एरियाला नाव देऊन द्या एरिया ए. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही जर हे कोन जर खाल्ले असाल तर बघा इथं असं तुम्हाला एक चॉकलेटचा भाग राहतो या खालच्या भागात. ओके, तर या एरियानी जो काय अँगल सबटेंड केला त्याला म्हणायचं सॉलिड अँगल, दॅट इज डिनोटेड बाय 5. येतं लक्षात. ओके, आणि या कोणचा ही झाली रेडियस, कोणची ही काय झाली, रेडियस. येतं लक्षात. ठीक आहे. बघा येतं लक्षात. ओके, दरफोर सॉलिड अँगल 5 इज इक्वल्स टू राहते. ओके, एरिया, ओके, हा जो काही वरचा एरिया, ओके, डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर, डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर. ठीक आहे. आपण 2 एक्झाम्पल घेतले. एक वॉटरमेलनचा एक छोटासा पीस घेतला. हाच एक बेस्ट एक्झाम्पल राहील. ओके, किंवा कन्व्हिनियंट हा पण राहू शकतो म्हणजे आहेच तो. ओके, जो काही एरिया आहे 3 डायमेन्शनमध्ये, आपण कोणती गोष्ट करत आहोत 3 डायमेन्शनल, जो काही एरिया आहे 3 डायमेन्शनलमध्ये तो जो काही सॉलिड अँगल सबटेंड करत आहे की नाही. समजा इथं जो काही टरबूज आहे, ओके, टरबूजचा असा तो ग्रीन कलरचा छोटासा तुकडा आहे. मग असा टरबूज असा होऊन आलेला आहे. मग हा जो काही इथं एरिया तयार होऊन राहिला याला म्हणायचं सॉलिड अँगल. याला म्हणायचं जस्ट अँगल. 2 डायमेन्शनल फिगर आहे, ही 3 डायमेन्शनल फिगर आहे. ठीक आहे. बघा आता याचं जर आपल्याला काय बघायचं आहे आता युनिट. ओके, याचं युनिट घ्यायचं आपल्याला रेडियन. ओके, आणि याचं जे काही सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आहे SD. ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, बघा या लेक्चरमध्ये आपण एवढेच घेऊया. नेक्स्ट लेक्चर इम्पॉर्टंट लेक्चर आहे. इम्पॉर्टंट लेक्चर म्हणजे यासाठी कारण की डायमेन्शन्स अँड डायमेन्शन ॲनालिसिस. ओके, म्हणजे डायमेन्शन्स तर अतिशय महत्त्वाचा युनिट आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावर महाराष्ट्र CET जर क्वेश्चन विचारले असेल तर आपण ते पण क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.